तर नमस्कार मित्रांनो, आज निघाली कॉलेजला. आलो स्टँडवर. हे बघा आपलं मैत्र इष्टी आली. इष्टीत बसून आपण निघालो ईश्वरपूरला. आलो ईश्वरपुरात आणि आपल्या गावकऱ्यांसंग निघालो कॉलेजकडे. आलो कॉलेजवर, महाराजांचं दर्शन घेतलं आणि निघालो वर्गाकडे. वर्गात आलो आणि लेक्चर चालू झालं. मॅडमांनी ध्यान लावलं. पहिल्यांदा ब्रेक झाला. आपली पोरं डायरेक्ट आली गेट जवळ. मग आलो वर्गात आणि तास चालू झाली. वर्गात सर आले आणि पोरं आपली त्यांचं स्वागत करतात उभा राहून. मग आपलं सुटलं कॉलेज. मग आपल्या गावकऱ्यांसंग निघालो स्टँडकडे आणि पावसाने पडायला लागला. आज काय नवच. अवधूत भाऊ म्हणला मला जमते का बघतो. बघ बाबा म्हणलं, कधी नाही ते आपल्याला 11:30 एसटी गावली आणि मग आपण निघाली पाणी. पावसानं येडासिटीला निंबार झोडपलेला आहे आणि आता पडले ऊन. काय या पावसाचं नवं. ही बघा ब्लॉगर आब्याची टीम घराच्या स्लॅबवर काय करतात कोणास ठाव. नाला बघा 80 स्पीड व्हायला लागला. येण्यासाठी थांबवलं आणि आपल्या संग चालवत नेलं. हा कारीचा वडा. पावसानं पडला कुट्ट्या, त्यामुळे वड्याला आलं पाणी. काय नवत पावसाचं. फार पाणी आले वड्याला. पावसामुळे लागणीच्या सऱ्या गच्च भरल्या. पावसामुळे भाताचा वास एक नंबर येत होता रानात. आणि रानातली वरती घेऊन मी निघालोय पाला काढाय उसार. आता आपलं सगळं आवरून आपण निघालोय पाला काढायला. असल्या चिखलात कसं तर आपण गच्च मध्ये पाला काढला आणि उसाच्या बाहेर काढला आणि लगेच गोटा पण आणला आणि लगेच आपल्या म्हशीने पाणी पण धावलं. चिखलानं पाय रेडरबूड झालतं. मग आपण डायरेक्ट हिरीत गेलो पाय धुवायला. आपल्या म्हशीने वैरण टाकली. आवरून निघालो घराकडे. 10-15 मिनिटात आपण डायरेक्ट घराजवळ आलो. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला लागते.